नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीचा आज निकाल होणार आहे। त्यामुळे नेमकं विजय कोणाचा आणि गुलाल कोणाच्या माथी हे चित्र जे आहे ते एकूणच आज स्पष्ट होणार आहे। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचन भवन येथे जे आहे ते मतमोजणीला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी एकूणच लावण्यात आलेला आहे। एकूणच मात्र निकाल जाहीर होण्याआधीच भाजपने जे आहे ते आपल्या विजयाच्या जल्लोषाची जे आहे ते एकूणच तयारी केल्याचं चित्र जे आहे ते नागपूर शहरात पाहायला मिळते। नागपूरमध्ये भाजपकडून जे आहे ते डॉक्टर राजीव पोद्दार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे अशी थेट लढत या ठिकाणी झालेली होती। जवळपास जिल्ह्यातील 836 एकूण मतदारांपैकी 823 मतदारांनी या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता। जवळपास 98.44% जे आहे ते मतदानाची आकडेवारी नागपूर जिल्ह्यात झालेली होती। मात्र 13 नगरसेवकांनी जे आहे ते या ठिकाणी तटस्थ राहण्याची एकूणच भूमिका घेतलेली होती। परंतु सुरुवातीपासूनच जर पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये जे आहे ते भाजपने जे आहे ते या ठिकाणी सरशी घेतल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं। दृश्यात जर पाहाल तर या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहे ते राजीव पोद्दार या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि एकूणच त्यांना विजयाचा विश्वास आहे। 650 पेक्षा जास्त मतदान घेणार असल्याचा विश्वास त्यांनी एकूणच व्यक्त केलेला होता। त्यामुळे नक्कीच जे आहे ते आजची ही निवडणूक नेमकं जिंकणार कोण हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होईलच। मात्र त्यापूर्वी जर पाहाल तर या पद्धतीने भाजपचे उमेदवार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। एकूणच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न। सर काय सांगणार, किती मतांनी तुमचा विजय निश्चित मानला जातो? तुम्ही विजय तिलक पण लावून आलेले आहे। किती मतांनी विजय होईल असं वाटतंय? अतिशय चांगली निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीजवळ जेवढे मतं होते 582 त्यापेक्षा कितीतरी अधिक आणि माझा अंदाज आहे 650च्या वर मतदान घेऊन निश्चितपणे एक मोठा विजय या निवडणुकीमध्ये मिळेल। क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि क्रॉस वोटिंग तुमच्या बाजूने झाली असा विश्वास आहे का? ते होण्यामागचं कारण काय वाटतंय? असं आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचे माझे संबंध अनेक पक्षातील लोकांशी आहे आणि त्यामुळे माझ्या संबंधामुळे, माझ्या प्रेमामुळे, माझ्याबद्दल असलेल्या आदरांमुळे निश्चितपणे काही लोकांनी मला मतदान केलं असेल, पण निकालानंतर ते स्पष्ट होईल। एकूणच पाहू शकतो की या ठिकाणी भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार यांचं आगमन देखील या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच त्यांना जे आहे ते आपला विजय होणार याचा जवळपास जे आहे ते विश्वास आहे। आणि एकूणच पाहाल तर आता काही वेळातच जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतरच नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीचा विजय कोणाचा हे चित्र जे आहे ते एकूणच स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।